माथेरानमध्ये वाढत्या पर्यटक संख्येमुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर माथेरान पोलिसांनी अत्यावश्यक सेवेसाठी 2 ई-बाईकची मागणी केली आहे. इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे माथेरानमध्ये वाहनांना प्रवेशबंदी आहे. ॲम्ब्युलन्स आणि अग्निशमन वाहन वगळता इतर वाहनांवर निर्बंध आहेत आणि त्यामुळे पोलिसांना शहरात गस्त घालण्यासाठी पायी किंवा घोड्यावरून प्रवास करावा लागतो. सध्या पोलीस वाहन दस्तुरी नका पार्किंगमध्ये ठेवावे लागत असल्याने घटनास्थळी पोहोचण्यास मोठा विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माथेरानमध्ये सध्या 25 ई-रिक्षा सुरू आहेत, तर पर्यटकांची संख्या देखील सातत्यानं वाढते आहे. 2025 मध्ये तब्बल 10 लाखाहून अधिक पर्यटकांनी माथेरानला भेट दिली आहे. माथेरानमध्ये एकूण 38 पर्यटन पॉइंट असून अनेक पॉइंट दुर्गम भागात आहेत. वीकेंड, सुट्ट्या आणि पावसाळ्यात दररोज 10 ते 15 हजार पर्यटक येथे येतात. अशा परिस्थितीत आपत्कालीन सेवा, पर्यटकांची मदत आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी ई-बाईक आवश्यक असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पर्यावरणपूरक आणि अत्यावश्यक सेवेसाठी उपयुक्त अशा 2 ई-दुचाकींना परवानगी द्यावी, अशी मागणी माथेरान पोलिसांनी प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. गणेश पवार, मेट्रो न्यूज, माथेरान.